नमस्कार, भारतीस मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवतोय अफगाणी अंडा टिक्का मसाला। खूप सोपी रेसिपी आणि खूप टेस्टी रेसिपी आहे। सुरुवात करायची आहे। मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलाय, तो असा जाडसर आणि असा लांब लांब कापून घेतलाय। लसूण घेतलाय, मोठ्या पाकळ्या आहेत म्हणून 4 घेतल्यात। 1 इंच अद्रकचा तुकडा आणि तिखट मिरची मी 3 घेतल्यात आणि कमी तिखटवाल्या मी 2 घेतल्यात आणि 7 ते 8 काजू घेतलेले आहेत आणि कोथिंबीर पुदिना घेतलेला आहे। याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। गॅसवरती कढई ठेवलेली, 1 चमचा भरून मी तेल टाकून घेतलेलं आहे। आता आपण यात टाकून घेऊया कांदा। कांदा आपल्याला छान असा गुलाबी रंगावर फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला एकसारखा परतत राहायचा आहे। आपल्याला कांदा असा काळा वगैरे करायचा नाहीये, गुलाबी रंगावर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे मिरची। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मिरची टाकू शकता आणि आपल्याला यात लाल मिरचीचं प्रमाण अगदी कमी प्रमाणात टाकायचं आहे, त्यामुळे मी माझ्या अंदाजानुसार मी मिरची टाकलेली आहे। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मिरची टाकू शकता। आपल्याला टाकायचं आहे अद्रक आणि लसूण। चांगलं परतत राहायचं आहे, परतून घ्यायचं आहे चांगलं। आता आपल्याला 7 ते 8 काजू टाकून घ्यायचे आहेत। छान असा गुलाबी रंग झालेला आहे कांद्याचा। आता आपण हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये। गॅस बंद करते। सगळं मिश्रण मी काढून घेतलंय प्लेटमध्ये। आता आपण हे गार करून घ्यायचं आहे आणि मगच आपण हे मिक्सरला वाटायला घ्यायचं आहे। कांदा चांगला गार करून झालेला आहे आपला आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया। यातच आता आपल्याला टाकून घ्यायची आहे कोथिंबीर आणि पुदिना। आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे। आता आपल्याला टाकायचं आहे यात 3 ते 4 चमचे दही। 4 चमचे दही घातलेला आहे मी। ही आपल्याला छान अशी बारीक असं पेस्ट बनवून घ्यायची आहे, प्युरी बनवून घ्यायची आहे। आपण छान अशी ही प्युरी बनवून घेतलेली आहे। आता आपण अंडा टिक्का मसाला बनवायला घेऊया। गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, तीच कढई आहे। आता आपण वाटण वाटलेलं छान असं भाजून घेऊया। तेल टाकते मी कढईमध्ये, जवळजवळ 2 चमचे भरून मी तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात जे वाटण वाटलेलं आहे ते टाकून घेऊया। पेस्ट आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटासाठी मी झाकण ठेवून घेते आणि छान असं तेल सुटेपर्यंत याला परतून घेते। मध्ये मध्ये मी छान अशी ढवळत राहणार आहे पेस्ट। 2 ते 3 मिनिटं झालेली आहे। तुम्ही बघू शकता छान असं पेस्टला असं तेल सुटलेलं आहे। थोडंसं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात। मसाले आपले टाकून झालेले आहेत। आता आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। मसाला आपल्याला छान असा हा आणखीन चांगला परतून घ्यायचा आहे, म्हणजे चांगलं तेल सुटेपर्यंत आता हा परतून घ्यायचा आहे। मी ही कढई दुसऱ्या गॅसवरती ठेवते आणि आता इथे मी एक पॅन ठेवून घेते आणि चांगले आपल्याला अंडे बॉईल करून घ्यायचे आहे। पॅन ठेवून घेतलेला आहे मी। थोडंसं तेल घालूया, अर्धा चमचा मी तेल घातलेला आहे। यात पॅन गरम झालेला आहे। एक एक करून अंडे आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायचे। आपल्याला सर्व पावडर मसाले थोडे थोडे करून टाकून घ्यायचे आहे। चवीनुसार मीठ टाकून घेते, थोडी लाल मिरची पावडर अगदी 1 चमचा भरून। गॅस अगदी बारीक ठेवलेला आहे मी। अर्धा चमचा हळद मिक्स करून घ्यायचे आहे। पूर्ण आपल्याला हे चांगले असे फ्राय करून घ्यायचे आहेत अंडे। अंडी छान फ्राय झालेली आहे। आता आपण आपलं ते मिश्रण बघून घेऊया। गॅस कमी करते अगदी। हा पॅन आपण दुसऱ्या गॅसवरती ठेवून घेऊया। ग्रेव्ही आपण छान अशी बघून घेऊया। छान असं तेल सुटलंय आणि ग्रेव्ही पण छान अशी भाजली गेलेली आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण ही अंडी या ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊया। मिक्स करून घ्यायचं आहे छान। 1 ते 2 मिनिटासाठी आपण छान असं झाकण ठेवून घेऊ आणि थोडं वाफ काढून घ्यायची आहे। अंडा मसाला आपला तयार झाला आहे। छान असं तेल सुटलेलं आहे। थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आपण। खाण्यासाठी अफगाणी अंडा मसाला आपला तयार झालेला आहे। तुम्ही गरमागरम रोटी पराठा नान याबरोबर खाऊ शकता। मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवणार आहे आता।
ज्या सोप्या पद्धतीने आपण हॉटेलमध्ये भेटतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आपण छान असा चटपटीत असा हा अफगाणी अंडा टिक्का मसाला आपण बनवलेला आहे, अगदी घरच्या घरी आणि खूप टेस्टी. हा एकदा नक्की बनवा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.